नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन जी-केच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 50 ते 70 पर्यंत असे जी-केचे प्रश्न जे की तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिणाम कोणते? तर त्याचे परिणाम आहे डेसिबल. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे कार रेसिंग. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेश. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 यांचा पिनकोड काय आहे? तर यांचा पिनकोड आहे 400016. आपण लक्षात ठेवू शकता, अतिशय सोपं आहे, 400016. तर प्रश्न क्रमांक 5 आहे, लांब उडीचा विश्व रेकॉर्ड कोणाचा आहे? म्हणजे कोणी नाव कमावलं आहे? तर माईक पॉवेल यांनी लांब उडीचा रेकॉर्ड केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 6 आहे, कालावल खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? तर तेरेखोल या मुखाशी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर उत्तर आहे अंदाज घेणे. प्रश्न क्रमांक 8 आहे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. तर प्रश्न क्रमांक 9 पहा. प्रश्न क्रमांक 9 आहे, जगातील पिरियामिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे? तर याचे उत्तर आहे इजिप्त. 10वा प्रश्न आहे अतिशय इम्पॉर्टंट, जनगण मन हे गीत कोणी लिहिले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. तर प्रश्न क्रमांक 11 आहे, मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? तर याचा पर्याय आहे बंदी. तर पहा, प्रश्न क्रमांक 9 आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते? तर याचं उत्तर आहे IMF. प्रश्न क्रमांक 13 आहे, पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते? तर याचं बरोबर उत्तर आहे गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 14 आहे, मराठी भाषेत नामाचे प्रकार किती? तर मराठी भाषेमध्ये 3 प्रकार पडतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे मोडकसागर. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताचा एल्विस प्रेसेल म्हणून ओळखला जाणारा सिने अभिनेता कोण? तर शम्मी कपूर हे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओ इथपर्यंत पाहिलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर प्रश्न क्रमांक 7 आहे, दिन-ए-इलाही हे काय आहे? तर उत्तर आहे अकबराने स्थापन केलेला पंथ. तर चला प्रश्न क्रमांक 18 अभ्यासूयात. प्रश्न क्रमांक 18 आहे, एडोसिटी ऑफ होप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बराक ओबामा हे आहेत. प्रश्न क्रमांक 19 आहे, पृथ्वीवर दिवस रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो? तर उत्तर आहे पृथ्वीची परिवलन गती. चला प्रश्न क्रमांक 20 पहा. प्रश्न क्रमांक 20 आहे, तोंड या शब्दास समानार्थी शब्द कोणता? तर बरोबर उत्तर आहे आनंद. प्रश्न क्रमांक 21 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? तर गोंदिया हा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23 आहे, श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उच्च श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
प्रश्न क्रमांक 24 आहे, शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता? तर याचं उत्तर आहे कायम टिकणारी. प्रश्न क्रमांक 25 आहे, जाया शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर जाया या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पत्नी. तर प्रश्न क्रमांक 26 आहे, दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर दुआब म्हणतात. याचं उत्तर आहे दुआब. तर पहा, प्रश्न क्रमांक 27 आहे, पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर तेलबिया या पिकाचे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा. तर याचं उत्तर आहे नो युअर कस्टमर. प्रश्न क्रमांक 29 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर हे विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे. चला प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. प्रश्न क्रमांक 30 आहे, चांदीचा चष्मा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर याचा आहे गर्भश्रीमंती असणे. त्यानंतर 31वा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे 35 असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे, इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? तर हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे मित्रांनो, टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? अशोक कामटे यांच्या या जीवनावरती आधारित आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण किती असते? प्रमाण इतके आहे 2:3. तर प्रश्न क्रमांक 35 आहे, जसे पक्ष्यांचा थवा तसे कागदांचा गठ्ठा. हा त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे मित्रांनो, बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संकेत असतात? तर प्यादे हे असतात. प्रश्न क्रमांक 37 आहे, खालीलपैकी कोणते टिंबटिंब हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? अंगुली मृदा. ओके, उत्तर आहे अंगुली मृदा. 38वा प्रश्न आहे, बलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर हा जिल्हा आहे गुजरात राज्यात. चला प्रश्न क्रमांक 39 अभ्यासूयात. प्रश्न क्रमांक 39 आहे मित्रांनो, विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात? तर एम्पियरमध्ये मोजतात. प्रश्न क्रमांक 40 पहा. प्रश्न क्रमांक 40 आहे, महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? तर लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 आहे, भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे? तर लोणार याच्यामुळे. त्यानंतर 42वा प्रश्न आहे, भारतातील द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. तर अरबी समुद्र म्हणून ओळखला जातो. तर पहा प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1 एप्रिल 1935 साली. प्रश्न क्रमांक 44 आहे, रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? तर याच्यामध्ये रेडिओ लहरींचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 45 आहे, महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवण्यात आली? तर याचे बरोबर उत्तर आहे 2007 साली राबवण्यात आली. तर पहा प्रश्न क्रमांक 46 आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर हा चित्रपट क्षेत्रासाठी दिला जातो. तर प्रश्न क्रमांक आहे 47, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? तर पुणे येथे आहे. उत्तर आहे 48वा प्रश्न आहे मित्रांनो, कुफरी, चंद्रमुखी, सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर या मिरचींच्या जाती आहेत. चला प्रश्न क्रमांक 49 पाहूयात. प्रश्न क्रमांक 49 आहे, यूएस हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये केला जातो? तर हा शब्दप्रयोग बॅडमिंटनमध्ये केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 आहे, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडते? तर इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये मोडते. प्रश्न क्रमांक 1 आहे, इथून दुसरे नवीन प्रश्न स्टार्ट होतात मित्रांनो. नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे? तर हे उत्तर प्रदेशामध्ये आहे. ओके,
गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगापूर प्रकल्प हा गोदावरी नदीवर आहे. भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? तर 1980 मध्ये. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? तर बीजिंग. मित्रांनो, आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच धन्यवाद. यापुढच्या जी-के व्हिडिओमध्ये आपण इथून पुढे प्रश्न अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.